आयुष्यात काही माणसं अशी असतात ज्यांच्याकडे स्वतःसाठी फारसं असं काही नसतं, पण आपल्या माणसांसाठी ते स्वतःचं संपूर्ण आयुष्य खर्च करून टाकतात. आजचा हा व्हिडिओ अशाच माणसासाठी आहे. पप्पा, आज तुम्ही रिटायर झाला आहात. लोक म्हणतात आज तुमची नोकरी संपली. पण मला वाटतं आज एका अशा माणसाच्या संघर्षाचा प्रवास पूर्ण झाला आहे, ज्याने स्वतःचं आयुष्य स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगलं. पप्पा, आजपर्यंत मी तुम्हाला कधी थँक यू म्हटलं नाही, कधी सॉरी म्हटलं नाही. आज हे सगळं बोलायचं आहे आणि हो, मध्येच उठायचं नाहीये. कारण बी-एस-टीमध्ये तुम्ही 35 वर्ष ड्युटी केली. आता मुलीचा हा 10 मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चला, आज पुन्हा एकदा तुमचा प्रवास तुमच्या डोळ्यासमोरून जगूया. 1968 प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात असते. या प्रवासाची सुरुवात झाली 20 जुलै 1968 रोजी. एका साध्या कष्टकरी कुटुंबात 5 भावंडांमध्ये राजेंद्र गणपत पोळ म्हणजेच माझे पप्पा जन्माला आले. त्यावेळी कोणालाच माहित नव्हतं की हा साधा मुलगा एक दिवस हजारो प्रवाशांना सुरक्षित घरी पोहोचवेल, अनेकांच्या आयुष्याचा आधार बनेल. 1985 मग वेळ आली 10वीची. तुम्ही खूप हुशार होतात, पण इंग्रजी विषय गेला. सरांनी सांगितलं सगळे विषय घे आणि सगळे विषय गेले. तुम्ही 10वीत नापास झालात. पण आज विचार केला तर वाटतं त्या दिवशी 10वी नापास झाली होती, माझे पप्पा नाही. त्यानंतर गावी पुढची 2 वर्ष 11 रुपयाच्या हजेरीवर बैल राखले, औत हाकलं, नांगर चालवला, उन्हात काम केलं. कारण परिस्थिती होती, पण स्वप्न मात्र मोठी होती. त्यानंतर एक दिवस तुम्ही मुंबईत आलात. ना स्वतःचं घर, ना ओळख, ना काही ठरलेलं. फक्त कष्ट करायची तयारी होती. ट्रकवर क्लीनर म्हणून काम सुरू केलं. 20 रुपये हजेरी आणि दिवसभर काम. सुरुवातीला तुम्ही वाडी बंदर नाक्यावर काम करायचं. पण तिथे एकच खंत होती, तुम्हाला गाडी चालवायला मिळत नव्हती. म्हणून तुम्ही ते काम सोडलं. त्या काळात मुंबईत स्वतःचं घर नव्हतं, स्थिर पत्ता नव्हता, नवीन शहरात स्वतःची ओळखही नव्हती. अशा वेळी ज्ञानू अण्णांनी त्यांच्या रेशनिंग कार्डावर नाव चढवलं, तुम्हाला आधार दिला. त्यांच्या पत्त्यावरून तुम्ही 1989 मध्ये ड्रायव्हिंग लायसन काढलं. कदाचित त्या दिवशी तो फक्त एक कागद नव्हता, तर तुमच्या आयुष्यातल्या नव्या प्रवासाची सुरुवात होती. तर क्लीनर म्हणून काम सुरूच होतं, पण तुमचं लक्ष कुठे असायचं माहितीये? स्टेअरिंगवर. तुम्ही ड्रायव्हरकडे बघत राहायचा. तो गाडी कशी चालवतो, कसा गिअर टाकतो, हे सगळं बघत बघत स्वतःचं ड्रायव्हिंग शिकला. आणि मग एक दिवस आला. तुमच्यासोबत काम करणारे चांगदेव बुधे काका काही दिवसांसाठी गावी गेले. त्या काही दिवसात तुम्ही ट्रक इतका छान चालवलात की ते परत आल्यावर मालकांनी त्यांना हसत विचारलं, अरे चांगदेव, हा राजू तर खूप छान गाडी चालवतो, कधी शिकला हा? तेही थोडेसे आश्चर्यचकित झाले, कारण त्यांनाही माहित नव्हतं की तुम्ही इतकं छान ड्रायव्हिंग शिकला आहात. आणि योगायोग बघा, थोड्याच दिवसात 1990 ला चांगदेव काकांची बी-एस-टी मध्ये निवड झाली आणि त्यांनी ती जागा सोडली. त्याच विश्वासामुळे मालकांनी ट्रकचे स्टेअरिंग तुमच्या हातात दिलं. त्या दिवशी तुमच्या हातात फक्त ट्रकचं स्टेअरिंग आलं होतं आणि त्या दिवसापासून 20 रुपयांची रोजंदारी करणारा राजू ट्रकचा ड्रायव्हर झाला. त्यानंतर तुमची ड्युटी घड्याळगोदी नाक्यावर गुलशन धरमचंदच्या गाड्या होत्या. तिथे गोणी भरायला, वारायला लागायच्या. तिथून तांदूळ, गहू असं धान्य वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवायचं असायचं. गोण्या भरायच्या, हमालाच्या डोक्यावर चढवायच्या, माल वेळेवर पोहोचवायचा. काम खूप कष्टाचं होतं, पण आता त्या कष्टाची किंमत मिळायला लागली होती. महिन्याला 900 रुपये पगारावर ड्रायव्हर झाला. कदाचित त्या काळात 900 रुपये म्हणजे फक्त पगार नव्हता, तर स्वतःच्या कष्टावर मिळवलेला पहिला मोठा सन्मान होता. 1991 बी-एस-टी मधून कॉल आला, तुमची निवड झाली आणि 15 ऑक्टोबर 1991 हा दिवस आपल्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून जाणारा हा असा दिवस होता.
पण लगेच नोकरी सुरू झाली नाही. सुरुवातीला 2 महिन्याचं ट्रेनिंग होतं. ट्रेनिंगच्या काळात तुम्हाला महिन्याला फक्त ₹150 मिळायचे. आज ऐकायला ही रक्कम जरी छोटी वाटते, पण त्या ₹150 तुम्हाला तुमचं भविष्य दिसत होतं. आणि मग तो दिवस आला. तुमची बेस्टमध्ये कायमस्वरूपी जॉइनिंग झाली. ट्रेनिंग संपलं आणि पहिल्यांदाच तुम्हाला ₹3000 चा पगार मिळायला सुरुवात झाली. त्या काळात ₹3000 म्हणजे फक्त पगार नव्हता. तर तुमच्या आई-वडिलांच्या कष्टाचं, तुमच्या संघर्षाचं आणि तुमच्या जिद्दीचं फळ होतं. आणि गंमत म्हणजे या काळात तुम्हाला पोलीस भरतीचा पण कॉल आला होता. पण भरतीसाठी ₹10,000 लागणार होते आणि त्यावेळी तुमच्याकडे तेवढे पैसे नव्हते. म्हणून मनावर दगड ठेवून तो विषय तिथेच सोडून दिला. आज मागे वळून बघताना मला एकच वाटतं, कदाचित देवाने तुमच्यासाठी BSTच निवडून ठेवली होती. कारण त्या एका निर्णयामुळे गेली 35 वर्ष हजारो प्रवाशांना सुरक्षित त्यांच्या घरी पोहोचवणारा एक प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि जबाबदार चालक म्हणजे माझे बाबा तयार झाले. आणि मग 4 डिसेंबर 1994 तुमच्या आयुष्यातला आणखी एक सुंदर दिवस आला. तुमचं आणि मम्मीचं लग्न झालं. खरं सांगायचं तर तुम्हाला फक्त एक पत्नी मिळाली नाही, तर आयुष्यभर प्रत्येक सुखदुःखात खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभी राहणारी साथीदार मिळाली. आज मी मागे वळून बघते, तेव्हा वाटतं तुमच्या आयुष्यात जे काही घडलं, त्यात मम्मीची साथ नसती, तर कदाचित इतका मोठा प्रवास इतक्या हसत-हसत पूर्ण झाला नसता. 1995 च्याने पुन्हा एकदा तुमची परीक्षा घ्यायचं ठरवलं. 1 जानेवारी 1995 तुमचे मोठे भाऊ आपल्याला कायमचे सोडून गेले. घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या मागे एक पत्नी, एक मुलगी आणि 2 लहान मुलं अशी जबाबदारी उभी होती. अशा वेळी तुम्ही फक्त धीर दिला नाही, तर ती जबाबदारी स्वतःची समजून उचलली. काकांच्या उपचारासाठी पप्पांनी राहत होते त्या चाळीतून पैसे जमा केले. आणि त्या लोकांनीही काहीही न विचारता पप्पांना मदत देखील केली. तिथून पैसे गोळा केले, शेवटपर्यंत प्रयत्न केले. पण नियतीसमोर कोणाचंच चाललं नाही. काका गेल्यानंतर तुम्ही आणि तुमच्या मामांनी दोघांनी मिळून खूप प्रयत्न केले. काकीला काकांच्या जागेवर नोकरी मिळावी म्हणून धावपळ केली. आणि देवाची ही किती सुंदर कृपा बघा. ज्या दिवशी तुमच्या आयुष्यात मी आले 14 मे 1996 त्याच दिवशी काकींना काकांच्या जागेवर नोकरी मिळाली. म्हणजे एका घरात मुलीच्या जन्माचा आनंद आणि दुसऱ्या घराला जगण्याचा आधार हे दोन्ही एकाच दिवशी मिळालं. आणि मग 11 ऑक्टोबर 1998 आमच्या घरात आणखी एक छोटा पाहुणा आला. माझा लहान भाऊ गौरव, ज्याला आम्ही सगळे प्रेमाने सोनू म्हणतो. आता तुमचं छोटंसं कुटुंब पूर्ण झालं होतं. एक मुलगी, एक मुलगा, तुम्ही आणि मम्मी. पण याच काळात तुमचा संसार फक्त आमच्यापुरता मर्यादित नव्हता. तुमच्या भावांची मुलं, त्यांचं शिक्षण, त्यांचं भविष्य ही जबाबदारी तुम्ही मनापासून सांभाळत होतात. पप्पा, तुम्ही फक्त मदत केली नाही, तर त्यांचं भविष्य घडवण्याचा प्रयत्न केला. काकांचा धाकटा मुलगा, तुम्ही त्याला मुंबईत घेऊन आलात. 2 वर्ष त्याला स्वतः जवळ ठेवलं. शाळेत घातलं कारण तुमचा एकच विचार होता, लहानपणी शिक्षणाचा पाया मजबूत झाला, तर पुढचं आयुष्य मजबूत होईल. आज तो स्वतःच्या पायावर उभा आहे, स्वतः पोलीस दलात काम करतो. त्याचा संसारही आनंदात सुरू आहे. त्यांची मुलगी, तिचंही लग्न तुम्ही स्वतःच्या मुलीसारखं करून दिलत आणि आज ती सुद्धा तिच्या संसारात आनंदी आहे. हे सगळं सांगण्यामागचा उद्देश एकच, की पप्पा, तुम्ही नातं कधी रक्ताने नाही तर मनाने जपलं. छोट्या घरातून मोठ्या स्वप्नांकडे. त्या काळात आपलं घर मोठं नव्हतं. विक्रोळी पार्क साइट मधली 10 बाय 10 ची छोटीशी भाड्याची खोली, तेच आमचं संपूर्ण विश्व होतं. पण गंमत म्हणजे घर लहान होतं, पण स्वप्न मात्र मोठी होती. तुम्ही आणि मम्मी त्या छोट्याशा घरात आम्हाला आयुष्यभर पुरेल इतकं प्रेम दिलं. काही वर्षांनी तुम्हाला बेस्टची क्वार्टर मिळाली.
तीही काही फार मोठी नव्हती. साधारणपणे 250 स्क्वेअर फूटचं वन रूम किचन. मी आणि सोनू मोठे व्हायला लागलो, शाळेत जायला लागलो आणि त्यावेळी तुम्ही आणि मम्मीने एक खूप मोठा निर्णय घेतला. आपल्या मुलांचं शिक्षण चांगलं व्हायला हवं, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हायला हवेत आणि त्यांना चांगलं वातावरण मिळायला हवं. फक्त हा एकच विचार मनात ठेवून तुम्ही आम्हाला BST कॉलनीमध्ये राहायला आणलं. त्या दिवशी तुम्ही फक्त घर बदललं नव्हतं, तर आमच्या आयुष्याची दिशा बदलली होती. कारण तिथलं वातावरण, तिथलं मित्र, तिथले संस्कार आणि तिथे मिळालेल्या संधी यांनी यांनीच आम्हाला घडवलं. आणि म्हणूनच आज तुमची मुलगी इंजिनियर आहे आणि तुमचा मुलगा सोशल वर्कर स्वतःच्या पायावर उभा आहे. हे यश फक्त आमचं नाही, हे त्या आई-बाबांचं आहे, ज्यांनी स्वतः छोट्या घरात राहूनही मुलांची स्वप्न मात्र कधीच छोटी होऊ दिली नाहीत. माझा हट्टीपणा आणि तुमचं प्रेम. पप्पा, तुम्ही मला आजही सांगता, मी लहान असताना मी रात्री खूप रडायचे. मग रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत तुम्ही मला कडेवर घेऊन रस्त्यावर फिरवत राहायचात. मी झोपेपर्यंत तुम्ही जागे असायचात. आज विचार करते तेव्हा समजतं बाबा होणं किती मोठी जबाबदारी असते. आमच्यासाठी केलेला त्याग, आमचं शिक्षण, आमची स्वप्न, घरचा खर्च, गावची जबाबदारी, हे सगळं एका माणसाच्या खांद्यावर होतं आणि तो माणूस म्हणजे माझे पप्पा होते. आमच्या घरात पैसे कदाचित कमी होते, पण संस्कार, प्रामाणिकपणा आणि प्रेम यांची कधीच कमी नव्हती. पप्पा, तुम्ही नात्यामध्ये कधी हिशोब केला नाही, हे माझं आहे आणि ते दुसऱ्याचं आहे असा विचार कधीच केला नाही. जिथे गरज पडली तिथे माणूस म्हणून उभे राहिलात आणि बहुतेक म्हणूनच आज इतकी माणसं मनापासून तुमच्यावर प्रेम करतात. पप्पा, आयुष्य आता हळूहळू सुरळीत होत होतं. संसार मार्गी लागत होता. आम्ही दोघंही शाळेत छान शिकत होतो. गावीही सगळं व्यवस्थित होतं. पण आयुष्याने पुन्हा एकदा तुमची परीक्षा घ्यायची ठरवलं. 2008 साली तुमचे बाबा, आमचे आजोबा आपल्याला कायमचे सोडून गेले. त्या दिवशी मी पहिल्यांदा माझ्या पप्पांना आतून तुटलेलं पाहिलं. पण तुम्हाला दुःखातही थांबून चालणार नव्हतं. कारण एका बाजूला आई होती, दुसऱ्या बाजूला संसार होता. आमच्या दोघांचं भविष्य हे सगळं तुमच्याकडेच बघत होतं. म्हणून डोळ्यातलं दुःख मनात ठेवून तुम्ही पुन्हा एकदा स्वतःला सावरलत आणि नेहमीप्रमाणे कामाला लागलात. 2012. पण 4 वर्षांनी नियतीने पुन्हा एक मोठा धक्का दिला. 2012 मध्ये तुमची आई, आमची आजी, तीही आपल्याला सोडून गेली. त्या दिवशी मी आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या पप्पांना इतकं खचलेलं पाहिलं. कारण आई वडील हे प्रत्येकासाठी आयुष्यभराचं छत्र असतं. ते डोक्यावरून गेलं की माणूस कितीही मोठा असला तरी तो पुन्हा एकदा लहान होतो. पण तुम्ही स्वतःला सावरलत कारण तुमच्यासाठी दुःखापेक्षा आमचं भविष्य जास्त महत्वाचं होतं. आणि पप्पा, या सगळ्या प्रवासात जर कोणीतरी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिलं असेल तर ती म्हणजे मम्मी. तुम्ही दोघांनी एकमेकांना कधी दोष दिला नाही, तर प्रत्येक संकटात एकमेकांचा हात घट्ट धरून पुढे चालत राहिलात. आज मागे वळून बघताना असं वाटतं, आमचा संसार फक्त तुमच्या कष्टावर नाही तर तुमच्या दोघांच्या प्रेमावर आणि एकमेकांवरील विश्वासावर उभा आहे. आणि मग 2016 साल आमच्या आयुष्यातलं सर्वात कठीण काळ सुरू झाला. त्यावेळी मी इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला होते. सगळं छान चाललं होतं आणि अचानक एका दिवसात सगळंच बदललं. मला अचानक इतका त्रास व्हायला लागला की एक दिवस मी बाथरूममध्ये गेले आणि जवळजवळ 1 तास बाहेरच आले नाही. घरात सगळ्यांना काळजी वाटायला लागली. जेव्हा दार उघडलं तेव्हा मला स्वतःच्या पायावर उभं सुद्धा राहता येत नव्हतं. आणि त्या क्षणी तुमच्या आणि मम्मीच्या मनात काय चाललं असेल याची कल्पनाही आज मी करू शकत नाही. डॉक्टरकडे फेऱ्या सुरू झाल्या, टेस्ट सुरू झाल्या आणि शेवटी समजलं मला फर्स्ट स्टेज इन्फ्लेमेटरी आर्थरायसिस आहे. पप्पा, हा आजार मला झाला होता, पण सगळ्यात जास्त वेदना तुम्हाला होत होत्या. कारण तुम्ही नेहमी अभिमानाने सगळ्यांना सांगायचात,
माझ्या मुलीला आजपर्यंत कधी इंजेक्शन घ्यायला लागलं नाही, कधी गोळी घ्यायला लागली नाही आणि अचानक तुमची तीच मुलगी रोज औषधांवर आली. तो काळ 2016 ते 2019 आमच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ होता. एका बाजूला माझ्या इंजिनिअरिंगची फी, दुसऱ्या बाजूला माझ्या उपचारांचा खर्च, घराचा खर्च, सोनूचं शिक्षण आणि बाकी सगळ्या जबाबदाऱ्या. हे सगळं एकट्या तुमच्या खांद्यावर होतं. पण या सगळ्यात तुम्ही कधीच मला असं जाणवू दिलं नाही, की मी तुमच्यावर ओझं आहे. मला आजही आठवतं डॉक्टरांनी मला सांगितलं होतं, 1 वर्ष जॉबपेक्षा तब्येतीकडे जास्त लक्ष दे. त्या दिवशी मी खूप घाबरले होते. पण तुम्ही माझ्या शेजारी बसून फक्त एकच वाक्य बोललात, "तू माझं काम तुला शिकवणं होतं. तुझ्याकडून पैसे कमवून आणण्याची अपेक्षा मी कधीच केली नाही आणि तू माझ्यावर ओझं नाहीये. जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला काही कमी पडू देणार नाही." त्या दिवशी तुम्ही मला औषधांपेक्षा जास्त ताकद दिलीत. तुमच्या त्या एका वाक्यामुळे मी पुन्हा उभी राहिले. मी हार मानली नाही. मी इंजिनिअरिंग एकही केटी न घेता, एकही वर्ष ड्रॉप न घेता पूर्ण केलं. आज मी इंजिनिअर आहे, तर त्या डिग्रीवर माझ्यासोबत तुमच्या कष्टाची सही आहे. पप्पा, आयुष्याने तुम्हाला कितीही संकट दिली, तरी एक गोष्ट कधीच बदलली नाही, तुमचं कामावरचं प्रेम आणि प्रामाणिकपणा. BSTमध्ये जवळ-जवळ 35 वर्षाचा प्रवास, पण या प्रवासात तुमच्या नावावर कधीच कोणती तक्रार आली नाही. कधीच कोणता अपघात झाला नाही आणि म्हणूनच दरवर्षी तुम्हाला अपघातमुक्त आणि उत्कृष्ट सेवेसाठी 22 सन्मान चिन्ह आत्तापर्यंत मिळालेली आहेत. आमच्यासाठी तो फक्त एक मेडल नव्हता, तो तुमच्या प्रामाणिकपणाचा आणि कौशल्याचा सन्मान होता. 26 जुलै 2005 मुंबई पावसाने अक्षरशः थांबली होती. सगळीकडे पाणी, संपर्क तुटलेला, घरी फोन करण्याची सोय नव्हती. त्या दिवशी तुमची ड्युटी मरोळ आगार डेपोमध्ये होती. मी, मम्मी आणि सोनू घरी फक्त तुमची वाट बघत होतो. एक दिवस गेला, मग दुसरा दिवस. मनात एकच प्रश्न, पप्पा कुठे असतील? सुरक्षित असतील ना? आणि 2 दिवसांनी जेव्हा तुम्ही घरी आलात, तेव्हा खरंच आमच्या जीवात जीव आला. त्या दिवशी आम्हाला समजलं कर्तव्य निभावणं म्हणजे नेमकं काय असतं. आणि मग 2019 मध्ये संपूर्ण जग थांबलं. रस्ते ओस पडले, लोक घरात राहिले, सगळ्यांनाच भीती वाटत होती. पण माझे पप्पा नेहमीप्रमाणे रोज कामावर जात राहिले. स्वतःची काळजी करण्यापेक्षा कर्तव्याला महत्त्व दिलं. कारण तुमच्यासाठी नोकरी म्हणजे फक्त पगार नव्हता, तर ती जबाबदारी होती. आणि मग माझ्या आयुष्यात एक नवीन वळण आलं. माझी तब्येत हळूहळू सुधारत होती. मी माझ्या करिअरवर लक्ष द्यायला सुरुवात केली होती आणि घरात माझ्या लग्नाचा विषय निघायला लागला. अनेक स्थळं आली, अनेक लोकं भेटली, पण तुम्ही कधीच तुमचा निर्णय माझ्यावर लादला नाही. प्रत्येक वेळी तुम्ही मला फक्त एकच प्रश्न विचारला, "दीदी, तुला मुलगा पसंत आहे का?" मी जर नाही म्हटलं, तर तो विषय तिथेच संपायचा. एकदाही तुम्ही मला असं म्हणला नाही, "त्याच्याकडे पैसे आहेत, त्याची प्रॉपर्टी आहे, त्याच्याशीच लग्न कर." नाही. कारण तुमच्यासाठी माझा आनंद सर्वात महत्त्वाचा होता. एक दिवस मी तुम्हाला म्हणाले, "पप्पा, मला अजून लग्न करायचं नाही. मला आधी करिअरवर लक्ष द्यायचं आहे." तेव्हा तुम्ही अगदी शांतपणे म्हणालात, "दीदी, हे कायम लक्षात ठेव. तुला तुझ्या मनासारखा मुलगा नाही मिळाला, तरी तू माझ्यासाठी ओझं नाहीयेस. जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत मी तुला सांभाळू शकतो." हे वाक्य मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. त्या दिवशी मला जाणवलं मुलगी म्हणून मी किती नशीबवान आहे. आणि मग रोहितकडून आपल्याला सुशोभचं स्थळ आलं. पण तुम्ही कधीच हे पाहिलं नाही की तो किती कमवतो, त्याच्याकडे काय आहे. तुम्ही फक्त एकच गोष्ट पाहिली, हा माझ्या मुलीला आयुष्यभर जपेल. तुमच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं, ते मी आजही विसरू शकत नाही. कारण तुम्हाला एक जावई नाही तर मुलगाच मिळाला होता. माझं लग्न झालं, मला खूप चांगलं घर मिळालं, खूप प्रेम करणारे सासू-सासरे मिळाले आणि माझी काळजी घेणारा जीवनसाथी मिळाला. त्या दिवसापासून मी एक गोष्ट पाहिली, तुम्ही पहिल्यांदा थोडे निवांत झालात. कारण तुम्हाला खात्री होती, माझ्या मुलीला आता जपणारी माणसं आहेत. आणि सोनू, तोही आज स्वतःच्या पायावर उभा आहे. त्याच्या आयुष्यात काही अडचणी आल्या. कधी राजस्थानमध्ये नोकरी करताना पैशांची गरज पडली. पण पप्पा, तुम्ही कधी हा विचार केला नाही, की हा
परत पैसे मागतोय. तुम्ही फक्त एवढंच पाहिलत, माझ्या मुलाला गरज आहे आणि जमेल तेवढी मदत नेहमी करत राहिलात आणि करत आहात. कारण तुमच्यासाठी मुलं मोठी झाली म्हणजे जबाबदारी संपली, असं कधीच नव्हतं. आज इतकी वर्ष तुम्ही सगळ्यांसाठी जगलात. आई-वडिलांसाठी, भावंडांसाठी, भावाच्या कुटुंबासाठी, मम्मीसाठी, आमच्यासाठी, बेस्टसाठी आणि आज 1 ऑगस्ट 2026 तुम्ही सेवानिवृत्त होत आहात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नोकरीतून निवृत्त होता येतं, पण बाबा या पदावरून नाही. पप्पा आयुष्यभर तुम्ही आम्हाला दिलत, वेळ दिला, शिक्षण दिलं, संस्कार दिले, धीर दिला आणि सर्वात महत्त्वाचं आमच्यावर निस्वार्थ प्रेम केलं. आज मी जे काही आहे हे तुमच्यामुळे आहे. त्यामुळेच आज मी तुम्हाला जे गिफ्ट देणार आहे, ते माझं नाही, ते तुमच्या कष्टाचं आहे. कारण माझं शिक्षण, माझी नोकरी, माझं आयुष्य हे सगळं तुम्ही उभं केलं. त्यामुळे आज तुमच्याच कष्टातून आलेलं हे एक छोटंसं गिफ्ट पुन्हा तुमच्याच हातात ठेवतेय आणि माझी एकच इच्छा आहे, हे गिफ्ट तुम्ही दोघांनी मिळून उघडावं. कारण या प्रवासात जितके तुमचे कष्ट आहेत, तितकीच मम्मीची साथ आहे आणि पप्पा मला तुमची मुलगी म्हणून जन्म मिळाला, हे माझं आयुष्यातलं सर्वात मोठं भाग्य आहे आणि मला तुमचा खूप अभिमान आहे. पप्पा थँक यू प्रत्येक त्यागासाठी, प्रत्येक कष्टासाठी आणि आमच्यासाठी जगलेल्या प्रत्येक क्षणांसाठी. पुढचा प्रवास आता तुम्ही तुमच्यासाठी जगा. आय लव्ह यू पप्पा अँड हॅपी रिटायरमेंट. डैडी, ये गाना आपके लिए। मान लो कल जो ये सारी दुनिया साथ मेरा नहीं देगी, कौन है फिर मेरी मंजिल का हम सफर तुम हो डैडी।